आपल्या सर्व वार्ताहर मित्रांचं स्वागत. माझ्यासोबत सोबत ते अरविंद तिवारी हे देखील आज आहेत. खरं तर काल देशाच्या ऐतिहासिक निवडणुकीचा निकाल लागला. अनेक लोक प्रतीक्षा करत होते की विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा आम्ही सरकारमध्ये येऊ, परंतु अशी काय लोकशाहीचा फटका त्यांना बसला की त्यांचं ते स्वप्न पूर्णपणे भंग झाल्याचं चित्र कालच्या निकालातनं स्पष्ट झालेलं आहे. जी लोक 400 पारचा नारा स्वबळावर देत होते देशामध्ये, त्यांना 250 सीटा देखील गाठता आल्या नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि स्वतः आता सरकार बनवू शकत नाही म्हणून NDAच्या कुबड्या जबरदस्तीने त्यांना घ्याव्या लागतात. ह्याच्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा पराभव आहे. त्यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही की त्यांनी परत एकदा तिसऱ्यांदा सरकारमध्ये यावं. 56 इंचाची फुगलेली छाती ह्याच्यातली हवा आता निघून गेलेली आहे. आणि दुर्दैवाने ज्या यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सारखं त्यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केल्या, त्याचा काहीही उपयोग झाला नाही असं आकडे त्या ठिकाणी सांगतात. महाराष्ट्रामध्ये तर 45 पार असा नारा भारतीय जनता पार्टीने दिला. 2019 मध्ये 23 सीटांवर असलेली भारतीय जनता पार्टी 9 सीटांवर येऊन पोहोचली. याच्यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आरसा दाखवला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि देशाच्या लोकशाहीला काळीमा फासून कुठल्या तरी यंत्रणेचा दबावाच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून परत त्यांनी नवीन सरकार निर्माण केलं. परंतु ज्या साथीदारांवर विश्वास ठेवून सरकार निर्माण केलं त्या साथीदारांचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला नाही. कारण त्या अजितदादा पवारांचे, त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मतदानाचे वोट ट्रान्सफर हे भारतीय जनता पार्टीला झाले नाहीत, हे प्राप्त झालेल्या निकालावरनं दिसतंय. दुसरी गोष्ट अशी की असं म्हटलं जात होतं की लोकसभेपर्यंत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, नंतर अजितदादा मुख्यमंत्री असतील. परंतु अजितदादांना ज्या पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला, स्वतःच्या पक्षाचे 5 उमेदवार उभे करून, अर्थात त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे सांगण्यावरूनच उमेदवार उभे करण्यात आले होते, त्या सर्वांचा पराभव झाला. निवडणुकीच्या वेळीमध्ये त्यांच्या एका उमेदवाराने तर मी भारतीय जनता पार्टीचे, मी याचा पक्ष का वाढू, धाराशिवच्या त्यांच्या उमेदवारांना असं वक्तव्य केलं. आणि फक्त तटकरे साहेबांचा विजय हा त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या कुशलतेमुळे झाला, त्याच्यात अजितदादांचा काही रोल नाही. परंतु एकंदरीतच बारामतीच्या लोकसभा मतदारसंघावर संबंध देशाचं लक्ष होतं. बारामतीमध्ये काय होणार ह्याच्यावर सगळ्या देशामध्ये गणितं माखली जात होती. आणि अजितदादा उजवे ठरतात की पवारसाहेब सरस ठरतात ही ह्याची प्रतीक्षा पूर्ण देशाला होती. परंतु बाप असतो. अतिशय नम्रपणे पवारसाहेबांनी गेल्या 50-55 वर्ष महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे. सुप्रियाताईंनी 3 वेळा लोकसभा, त्याच्यात एकदा राज्यसभा लढून विक्रमी काम संबंध देशामध्ये केलं. आणि भाषणं देऊन मतं मिळत नाही, भाषणं देऊन निवडणुका जिंकता येत नाही असं देखील वक्तव्य त्यांच्या बाबतीमध्ये करण्यात आलं. दुर्दैवी आहे. शेवटी लोकशाही किंवा लोकसभा हा संवादाच्या माध्यमातून काम करण्याची तिथे प्रक्रिया असते. आणि तिथे जर भाषणं दिली नाही तर लोकांचे प्रश्न मांडायचे कसे, याचा कुठला दुसरा फॉर्म्युला आम्हाला तरी आज माहीत नाही. परंतु साधारणपणे अमोल कोल्हे असतील, सुप्रियाताई सुळे असतील, यांनी साधारण त्यांना एकंदरीतच त्या मतदारसंघामध्ये पडलेल्या मतांपैकी 51% सरासरी त्या दोघांनी मतं घेतलेली आहेत. भारतीय जनता पार्टी 3 वर्षापासून बारामती आम्ही जिंकणार, शरद पवारांना बारामतीमध्ये अडकून ठेवणार वगैरे वगैरे, निर्मला सीतारामन बारामतीच्या प्रभारी झाल्या, यांनी तिथे फिल्डिंग केली, त्याचा काहीही फायदा झाला नाही. सुप्रियाताई आता स्वयं घोषित राज्य पातळी नाही, देश पातळीवरच्या नेत्या प्रस्थापित झालेल्या आहेत. त्यांची निवड पक्षाच्या कार्याध्यक्षपदी करणे पवार साहेबांचं योग्य पाऊल होतं.
ज्यांनी सुप्रियाताईंना आव्हान देऊन पक्षफोडीचं कार्य केलं, आमदार पडण्याचं कार्य केलं, त्या सगळेजण तोंडघाशी पडलेले आहेत. नम्रतेने वागणाऱ्या सुप्रियाताई, महिलांचे, वृद्धांचे, तरुणांचे प्रश्न मांडणाऱ्या सुप्रियाताई आता कोणाच्याही छत्रछायेविना स्वयंघोषित त्या मतदारसंघाच्या नाही तर देशाच्या नेत्या झालेल्या आहेत. आजच्या महत्वपूर्ण दिल्लीच्या बैठकीमध्ये पवार साहेब आणि सुप्रियाताई हे देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत. याची पूर्ण दक्षता प्रचाराच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी घेतली, परंतु देशाचा मतदार हा विकासाच्या बाजूने राहिला, हा रोजगाराच्या बाजूने राहिला, हा महागाईच्या विरोधात राहिला, हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक राहिला आणि भारतीय जनता पार्टीचं जे गणित त्यांनी मांडलेलं ते पूर्णपणे चुकवण्याचं काम भारताच्या मतदारांनी केलं. राम मंदिराच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितल्या, परंतु प्रभू श्री राम हे लोकशाहीच्या बाजूने राहिले आणि हुकुमशाहीला जागा दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद इंडिया आघाडीला मिळाला असं मला वाटतं. देशाचे पंतप्रधान ज्या मतदारसंघातनं निवडणूक लढले, निवडणूक जिंकले, त्यांना साधारणपणे 1.5 लाखाचं मताधिक्य मिळालं, परंतु काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना 4 लाख मतं मिळाली. याचाच अर्थ उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला आता काय भविष्यामध्ये विधानसभेमध्ये चित्र राहील हे स्पष्ट होत चाललेलं आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय जनता पार्टीची पिछेहाट ही उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसतंय. निवडणुकीच्या पूर्वी ज्या ज्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीने दुसऱ्या पक्षातनं आयात केलं, त्यांच्यावर दबाव टाकला, ईडीचा असेल, सीबीआयचा असेल, इन्कम टॅक्सचा असेल, त्यांना वाटलं की नेते घेतले म्हणजे त्यांचं मत किंवा त्यांच्या मागे असणारा जनसमुदाय आपल्याला मतदान करतो, अशी परिस्थिती राहिली नाही. त्या नेत्यांना घेऊन काय उपयोग झाला नाही. उलट आमच्याकडच्या जागा मुक्त झाल्या, रिक्त झाल्या. आता नवीन पद्धतीने आमच्या पक्षाची आम्ही भरारी करू, नवीन नेतृत्व प्रत्येक विधानसभेमध्ये उभं करू आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये हे जे 2 लोकांना घेतलेलं आहे आणि स्वतःची राज्यसभेची जागा यांना द्यावी लागली, अनेक लोकसभेच्या जागा यांना द्याव्या लागल्या आणि आत्ताच मागे मी भुजबळ साहेबांची एक मागणी ऐकली की भारतीय जनता पार्टीकडनं 80-90 जागा घेतल्या पाहिजे. तर मला वाटतं 288 पैकी एवढ्या जागा जर दोघांना द्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टी कदाचित ह्यांना सत्तेतनं दूर करेल की काय, अशी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आता ह्या दोघांवर विश्वास ठेवून म्हणजे शिंदे साहेबांवर आणि अजितदादा पवार साहेबांवर विश्वास ठेवेल असं मला वाटत नाही. दोघांचा काहीच फायदा भारतीय जनता पार्टीला झाला नाही. 105ची भारतीय जनता पार्टी, 23 खासदारांची भारतीय जनता पार्टी 9 खासदारांवर येऊन पोचली आणि हे सगळं परिणाम ह्या दोघांच्या माध्यमातून जे कारस्थान हे अदृश्य शक्तीने गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्रात केलं, त्याचा हा परिणाम आहे. त्याच्यामुळे मला वाटतं भारतीय जनता पार्टी यांना लवकर वेगळ्या पद्धतीने रस्ता दाखवेल.